श्रीकृष्ण म्हणतात, कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तर निघून जातं आयुष्य हे शोधण्यामध्ये की काय होणार आहे. खरं तर हे माहीत नसतं की जे मिळालं आहे त्याचं करायचं काय. कधीही कोणाबरोबर बोलण्याची सवय लागून घेऊ नका. जेव्हा ती व्यक्ती बोलत नाही तेव्हा जगणं अवघड होतं. एकटं चालणारे घमेंडी नसतात. खरं तर ते स्वतःच काम करण्यासाठी पुरेसे असतात. कोणावरही प्रेम करणे सोपे असते, पण कोणावरही प्रेम करत राहणे अवघड असते. आयुष्याने मला हे शिकवलं आहे की लोक तुमच्यामधील कमतरतेमुळे नाही तर तुमच्यामधील कौशल्यामुळे तुमचा रागराग करतात. आता एवढा जास्त समजूतदारपणा आला आहे की कोणाबरोबरही वादविवाद करण्याची इच्छा नाही आणि नाही कोणाला समजावण्याचं मन करतं. जी व्यक्ती प्रत्येकाला इज्जत आणि प्रेम देते, खरं तर ती व्यक्तीसुद्धा खूप इज्जतदार असते. कारण एक माणूस दुसऱ्यांना तेच देतो जे त्याच्याजवळ असते. कशातही दिसत नाही तशा जखमा जे आपले लोकच आपल्याला देऊन जातात. एका वेळेपर्यंत सगळ्यांची साथ होती, त्यानंतर एक एक करून सगळ्यांनी लायकी दाखवून दिली. प्रेमाला कधीही प्रतिष्ठेच्या तराजूमध्ये मोजू नका, कारण प्रेम मन पाहून होते, प्रतिष्ठा पाहून नाही. हसू खोटं सुद्धा असू शकतं. माणसाला पाहणं नाही, समजून घेणं शिका. जर साथ देऊ शकत नसाल तर साथ निभावण्याचं वचन देऊ नका. तुम्हाला तर फरक पडणार नाही, पण समोरचा तुटून जाईल. जे जवळ होते तेच धोकेबाज निघाले. मी बऱ्याचदा बुद्धिमान लोकांना कमी बोलताना आणि मूर्ख लोकांना गरजेपेक्षा जास्त बोलताना पाहिलं आहे. कधीही कोणाला खास समजू नका, कारण सगळ्या अडचणींची सुरुवात तिथूनच होते. गर्वाने बोलून कोणाचेही मन दुखावू नये, कारण ते घमेंडसुद्धा तोडते आणि बोलण्याच्या लायकीचेही ठेवत नाही. जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते त्यावेळी समजून सांगणाऱ्याचाच जास्त राग येतो. नशीबवान आहे तुम्ही की तुम्हाला कोणी मानतं, तुमची कदर करतं, तुमचे मूड सांभाळतं. तुम्हीही कधी त्यांची साथ देऊन पहा. नात्यांना वेळ दिला जातो, कारणे नाही. काही नाते देवच खराब करतो, कारण आपलं आयुष्य खराब होऊ नये म्हणून. जास्त अपेक्षा ठेवू नका कोणाकडूनही, कारण जेवढा जास्त आपलेपणा तेवढी खोल जखम होते. कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण चांगले लोक आणि चांगली पुस्तकं प्रत्येकाला समजत नाहीत. सांभाळून ठेवलेली वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेल्या गोष्टी कधी ना कधी उपयोगी पडतात. नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका. चांगले लोक आयुष्यामध्ये सारखे सारखे येत नाहीत. इथे तर आपल्या श्वासांचा भरोसा नाही आणि तुम्ही दुसऱ्यांवर भरोसा करता. तुम्हाला त्रासामध्ये पाहून ज्याला रडू येते तो माणूस तुम्हाला कधीही त्रास देऊ शकत नाही. थोडे अडमुठे राहिले तर चालत राहताल, साधे राहिले तर सगळंच संपून जाईल. अशा चुकींची माफी नसते जिथे तुम्हाला माहीत असतं की काय चुकीचं आणि काय बरोबर आहे, पण माहीत असूनसुद्धा चुकीच्या गोष्टी निवडता. बोला त्यांच्याबरोबरच ज्यांना तुमच्याबरोबर बोलायचं आहे, कारण कोणाच्याही मागे मागे पळून स्वतःला अपमानित करणे चांगली गोष्ट नाही. मिळवा किंवा गमावा, पण तुमच्या स्वार्थासाठी कोणाचाही वापर करून घेऊ नका. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, पण ते होताना कधीही चांगलं होत नाही. आपण बऱ्याचदा पाहतो की मनातून तुटलेला माणूस एकटं राहणं पसंत करतो. जर जे पाहिजे ते मिळालं नाही तर जे मिळालं आहे ते जपून पहा. चांगलं झालं माहीत तर झालं की खूप आपलेपणा वाढवला की नाते तुटतात. जो जात आहे त्याला जाऊ द्या. तो आज थांबला नाही तरीही उद्या निघून जाईल. आपल्या लोकांना कमी लेखण्यासाठी बऱ्याच वेळा आपलीच लोक आपल्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवतात. रागावल्यामुळे कोणी साथ देत नसेल तर काही नाही, पण बरोबर राहून कोणी धोका देत असेल तर ते सहन होत नाही. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त चुका यामुळे होतात की जिथे आपल्याला डोक्याने विचार केला पाहिजे तिथे आपण भावुक होऊन विचार करतो, आणि जिथे भावनिक होण्याची गरज असते तिथे आपण डोक्याने निर्णय घेतो.
हवा जर ऋतूंची दिशा बदलवू शकत असतील तर प्रार्थना अडचणींचे क्षणसुद्धा बदलवू शकतात. बोलून मारलेल्या टोमण्यांच्या जखमा खूप खोलवर असतात. दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःची जागा शोधणे बंद करा. विश्वास ठेवा, तुम्ही नेहमी आनंदी राहाल. जर दुराव्यामुळे फरक पडत नसेल तर समजून घ्या की खूप जवळ आहे तुम्ही. तमाशा सत्याचाच होतो, खोट्याचं तर नेहमी कौतुक होतं. अशा माणसासाठी जुरू नका जो तुम्हाला जुरत सोडून गेला. सोडण्याआधी याचा सुद्धा विचार केला नाही की तुमच्या मनाला कसं वाटेल. मी खूप जवळून पाहिलं आहे नात्यांना. लोक इथे एका क्षणात वर्ग बनवतात. लोकांकडूनच शिकलो आहे मी, जास्त गोड बोलणारे लोक आतून कडू असतात आणि कडू बोलणारे लोक आतून चांगले असतात. आयुष्यामध्ये मोठं बनायचं असेल तर छोट्या लोकांच्या नादी लागू नका. नेहमी लक्षात ठेवा, असफलता अनाथ असते आणि सफलतेचे खूप नातेवाईक असतात. मी दुसऱ्यांसारखा कधीही बनू शकलो नाही आणि मला माझ्यासारखं कोणीही मिळालं नाही. अशा व्यक्तीला सोडून देणंच चांगलं असतं ज्याला तुमची किंमत नाही. चमचेगिरी करणे ही सुद्धा एक कला आहे जी स्वाभिमानी लोक कधीही शिकू शकत नाहीत. आणि स्वाभिमानी असणं सुद्धा एक गुण आहे जी चमचेगिरी करणाऱ्या लोकांमध्ये कधीही असू शकत नाही. चारही बाजूंनी चांगल्या होणाऱ्या गोष्टी बिघडू लागतात जेव्हा आयुष्य तुमच्या विरुद्ध जाते. काही गोष्टी आणि काही आठवणी झोप उडवतात. माणसाला स्वतःची लायकी तेव्हा माहीत होते जेव्हा त्याला तिथे ठोकर मिळते ज्या ठिकाणी त्याला जास्त भरवसा असतो. मित्र, पुस्तकं, रस्ता आणि विचार चुकीचे असतील तर दिशा भटकवतात आणि बरोबर असतील तर आयुष्य घडवतात. मान खाली घालून मान्य केल्या सगळ्या शिक्षा. चूक फक्त एवढीच होती की कधीही चुकीचा नव्हतो मी. काही लोक तुम्हाला चुकीचे समजत असतील तर त्याचा फरक पडून घेऊ नका, कारण त्यांच्याबरोबर चांगलं वागण्यासाठी तुम्ही तुमचं खूप काही गमावून बसतात. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.